आणि विचारले की त्याच्याकडून कोणाशी तंटा किंवा वैर चालू होते का. यावर घरच्यांनी स्पष्ट सांगितले की मेहताबचे कोणाशीही वैर नव्हते. पोलीस आपल्या पद्धतीने मेहताब शोधत राहिले, पण तो गायब झालेला 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ लोटला होता आणि अद्याप त्याचा काही पत्ता लागला नव्हता. हळूहळू मेहताबचे घरचे पोलिसावर प्रश्न उपस्थित करू लागले. थकून बसून त्यांनी पंजाबी बाग भागातील ACP हरिश्चंद्र वर्मा यांची भेट घेतली आणि सांगितले की मेहताब खान अद्याप सापडला नाही आणि तपास अधिकारी कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत. मादीपूर पोलीस चौकी पंजाबी थाना अखेरीत येत असल्याने ACP हरिश्चंद्र वर्मा यांनी या प्रकरणात अज्ञात लोकांविरुद्ध अपहरणाचा खटला दाखल करण्याचे आदेश पंजाबी बाग थाना प्रमुख ईश्वर सिंग यांना दिले. मेहराजच्या तक्रारीनुसार 12 सप्टेंबर 2014 रोजी पंजाबी बाग ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 365 अपहरण अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आणि तपासाची जबाबदारी SI अनुप कुमार यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आणि ACP हरिश्चंद्र वर्मा यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष ताफा तयार केला. अहवाल दाखल झाल्यानंतर पोलीस ताबडतोब सक्रिय झाले. सर्वप्रथम मेहताबच्या मोबाईलची कॉल डिटेल काढण्यात आली. कॉल डिटेलचे विश्लेषण केल्यावर असं आढळलं की ज्या दिवशी मेहताब गायब झाला त्याच दिवशी सकाळी 10:30 वाजता त्याच्या मोबाईलवर आयडिया कंपनीच्या एका नंबरवरून कॉल आला होता. इतकंच नाही तर मेहताबच्या त्या नंबरशी दररोज 10 ते 15 वेळा संवाद होत होता. यावरून पोलिसांना शंका आली की मेहताब आणि त्या व्यक्तीमध्ये जवळचे नाते असावे, म्हणूनच इतक्या वेळा संवाद होत होता. आता पोलिसाला त्या व्यक्तीला भेटायचं होतं ज्याच्याशी मेहताब दररोज इतका वेळ बोलत होता. जेव्हा पोलिसांनी त्या नंबरवर कॉल केला तेव्हा तो बंद आढळला. नंतर संबंधित मोबाईल कंपनीकडून माहिती काढल्यावर असं आढळलं की तो नंबर बिहारमधील तोहिर नावाच्या व्यक्तीच्या ओळखपत्रावर घेतलेला होता आणि हा नंबर 28 जून 2014 रोजी सक्रिय झाला होता. जेव्हा पोलिसांनी त्या पत्त्याची तपासणी केली तेव्हा तो पत्ता पुढे खोटा ठरला. म्हणजे ज्या ओळखपत्रावर नंबर घेतला होता ते पूर्णपणे खोटे होते. पुढील तपासात पोलिसांना असंही कळालं की तो नंबर ज्या मोबाईलमध्ये चालत होता त्याचा IMEI नंबर ट्रॅक करता येतो. मग ताफ्याने 28 जूनपूर्वी त्याचा IMEI नंबर मोबाईलमध्ये कोणत्या सिम वापरला जात होता हे शोधण्यास सुरुवात केली. पोलीस ताफा दिवसरात्र मेहनत करत होता. शेवटी तपासात हे स्पष्ट झालं की 28 जूनपूर्वी त्या फोनमध्ये असलेला नंबर दिल्लीतील वजीराबाद गावचा रहिवासी आसिफ खान याच्या नावावर नोंदीत होता. आसिफ खानची चौकशी केल्यानंतर पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत होती ज्याच्याशी मेहताब दररोज 10 ते 15 वेळा बोलत असे. पण आसिफला भेटण्यापूर्वी इन्स्पेक्टर राजीव विमल यांनी मेहताबच्या मोठ्या भाऊ मेहराजकडून माहिती काढली. तुम्ही वजीराबाद गावात राहणाऱ्या आसिफ खानला ओळखता का? जसाच मेहराजने आसिफचे नाव ऐकले तसा तो चकित झाला. तो म्हणाला, साहेब मी आसिफला कसं विसरू शकतो. मग त्याने आसिफशी संबंधित संपूर्ण कथा इन्स्पेक्टर राजीव विमल यांना सांगितली. मेहराजने सांगितले की आसिफ हा मेहताबचा दूरचा चुलत भाऊ आहे. पूर्वी तो मादीपूरमध्येच राहत होता, पण आता बराच काळ झाला तो वजीराबाद गावात स्थलांतरित झाला आहे. जवळपास 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मेहताबच्या चुलत भावाची बहीण मुमताजचा रिश्ता आसिफच्या भावाच्या भाच्या रवीश खानशी जुळला होता.